हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज बनवलं आहे दुधीची कोफ्ता करी। अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की दुधी हा किती पौष्टिक असतो आणि आपण जेव्हा रेग्युलर भाजी करतो तेव्हा मुलं बरेचदा खात नाही, त्यामुळे अशा प्रकारची कोफ्ता करी बनवून घ्यायची। त्यासाठी मी इथं कवळा असा दुधी घेतला होता आणि अगदी फ्रेश दुधी होता हा। त्याचे साल काढून घेतले व्यवस्थित। आधी स्वच्छ धुवून घेतला, नंतर साल काढून घेतले। जरा मोठ्या साईजचा दुधी होता हा, पण कवळा होता, बिया नव्हत्या त्यामध्ये। बिया नसलेला दुधी घ्यायचा आणि फ्रीज मध्ये खूप दिवस ठेवलेला दुधी नाही घ्यायचा, फ्रेश घ्यायचा। अगदी 2 दिवस फ्रीज मध्ये ठेवून वापरला तरी चालतो, पण अगदी 8-10 दिवस ठेवून मग नाही घ्यायचा, म्हणजे तो किसता येत नाही व्यवस्थित। आता हा कवळा दुधी असल्यामुळे किसणीवर लगेच किसता आला मला। मी त्याचे 2 भाग केले आणि व्यवस्थित असा किसणीवर किसून घेतला। सावकाश किसून घ्यायचा आणि व्यवस्थित याचा जो किस आहे तो एका ताटामध्ये मी जमा करून घेतला। त्यानंतर याचं पाणी काढून घ्यायचं, कारण दुधी हा खूप म्हणजे ज्युसी असं फळभाजी आहे, त्यामुळे याचं पूर्ण पाणी काढून घेतलं आणि ते पाणी काढून हा जो दुधी आहे तो मी एका भांड्यामध्ये पूर्ण जमा करून घेतला। आषाढ श्रावणामध्ये बरेचदा दुधीचे कोफ्ते किंवा दुधीचे पराठे वगैरे बनवले जातात। तशाच प्रकारे एखाद्या वेळेस असे दुधीची कोफ्ता करी बनवू शकतो आपण। टेस्टी तयार होते आणि अगदी पटकन तयार होते। पूर्ण पाणी काढून घेतलं या दुधीमधलं, हाताने दाबून दाबून काढून घेतलं। त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं मी, त्यामध्ये 1 चमचाभर जिरे घातलं आहे। त्यानंतर 5-6 लसणाच्या पाकळ्या घातल्या, थोडीशी कोथिंबीरीच्या काड्या घातल्या, 4 मिरच्या घातल्या आणि याला झाकण लावून पाणी न घालता मी याचा ठेचा तयार करून घेतला आणि तो तयार झालेला ठेचा या दुधीच्या जो गर होते त्यामध्ये काढून घेतला। त्यानंतर थोडंसं ओवा घेतला हातावर, अर्धा चमचा जरासा चोळून घेतला हातावर आणि त्यानंतर तो या दुधीमध्ये घातला। बेसन पीठ घातलं आहे 4 चमचे। आता बेसन पिठाचा अंदाज हा कोफ्ते कसे तयार होतात त्यानुसार घालायचं, जवळपास 1 वाटी बेसन पीठ लागून जातं। त्यानंतर थोडेसे हळद घातलं, तिखट मसाले घातले, मीठ घातलं आणि पीठ भिजवून साईडला ठेवलं। त्यानंतर करी करण्यासाठी मी इथं कांदा आणि टोमॅटो भाजून घेत आहे गॅसवर। मसाले घातले होते, मीठ घातलं होतं, व्यवस्थित असे आपले कोफ्ते तयार होण्यासाठी हे बॅटर मी भिजवून घेतलं आणि त्याचे लगेचच कोफ्ते तयार करून घेतले। हाताला थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि अशा प्रकारे छोटे छोटे आकाराचे कोफ्ते तयार करून एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचे, म्हणजे आपण जेव्हा अशा प्रकारे तयार करून ठेवतो त्यावेळेस आपल्याला ते पटापट तळता येतात। तयार करून झालेले कोफ्ते मी अशा प्रकारे 2 ताटामध्ये काढून घेतले होते आणि त्यानंतर मी तेल गरम करायला ठेवलं। तुम्हाला जर तळायचे नसेल तर तुम्ही स्टीम सुद्धा करू शकता। एक 10 ते 15 मिनिटं गॅसवर पाणी ठेवून आपण ही कोफ्ते स्टीम सुद्धा करू शकतो। तेल गरम झालं आहे की नाही हे बघण्यासाठी मी थोडासा गोळा तेलामध्ये घातला, तर ते हलकासा वर आला होता। खूप कडकडीत तेल गरम नाही करायचं, नाहीतर मग हे कोफ्ते आहेत ते वरून कलर पकडेल आणि आतमध्ये कच्चेच राहतील। तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मी लो केली आणि व्यवस्थित हे कोफ्ते तळून घ्यायचे 5 ते 7 मिनिटांसाठी। लो फ्लेमवर तळून घ्यायचे। जेवढे कढईत मावतात तेवढेच कोफ्ते मी यामध्ये घालून घेतले, म्हणजे आपल्याला व्यवस्थित ते हलवता पण आले पाहिजे। हलकासा कलर आला होता या कोफ्त्यांना। मध्ये मध्ये सारखं मी त्याला हलवत राहिले आणि त्यानंतर ते कोफ्ते काढून घेतले। अशाच प्रकारे सर्व कोफ्ते मी तळून घेतले होते, साईडला ठेवून दिले। त्यानंतर आपला कांदा भाजून झाला होता तो मी या मिक्सरच्या भांड्यात घातला आणि त्यानंतर हा जो टोमॅटो भाजून घेतला होता तो कट करून घेतला आणि त्याचं हलकसं बी काढून घेतलं। आपण आता करी बनवूया। कोफ्ते तयार झाले होते, साईडला ठेवून दिले होते। मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो घातल्यानंतर 1 इंचभर आलं मी किसून घातलं आणि परत यामध्ये सुद्धा 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या मिक्स करून घ्यायच्या।
झाकण लावलं आणि थोडंसं पाणी घालून हे वाटण तयार करून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये तेल घातलं, त्यामध्ये धना पावडर घातले 2 चमचे, तिखट घातलंय, घरगुती मसाला घातला 1 चमचा आणि तिखट आणि हे सर्व परतून घेतलं. गॅसची फ्लेम लो ठेवायची, हलकसं परतून घेतलं. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात जे वाटण तयार करून घेतलं होतं कांद्याचं ते घातलं आहे. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हा जो मसाला आहे हा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा. 5 ते 7 मिनिटांमध्ये हा मसाला व्यवस्थित परतून होतो. मध्ये मध्ये सारखं मिक्स करत राहायचं. आणि यामध्ये मी आता घातला आहे 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ घातला आहे. म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे ती अशी छान मिळून आली पाहिजे, वेगळं वेगळं व्हायला नको, म्हणून थोडंसं घट्टसर दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये थोडंसं बेसन पीठ घातलं. परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घेतलं. मसाला परतून झाला होता. त्यानंतर तुम्ही बघू शकता कढईला सोडायला लागला मसाला. त्यानंतर मी गरम पाणी करून घेतलं आणि आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे, मी जवळपास 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यातले 1.5 ग्लास घातलं यामध्ये. हळूहळू करत यामध्ये पाणी मिक्स करायचं, म्हणजे मसाल्याच्या ज्या गाठी वगैरे आहेत त्या राहायला नको, म्हणून थोडंसं पाणी घालायचं आधी, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत राहिलेलं पाणी आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं. हलकसं या करीमध्ये थोडं जास्त पाणी घालायचं, कारण आपले जे कोफ्ते आहेत ते पाणी ऑब्झर्व करून घेतात नंतर आपण जेव्हा यामध्ये ॲड करतो. मीठ घातलंय चवीपुरतं आणि व्यवस्थित 5 ते 7 मिनिटं ही जी ग्रेव्ही आहे उकळून घ्यायची आहे. बघा छान असा कलर आला आहे, एकदम मस्त असे कोफ्ते जे आहे ती ग्रेव्ही तयार झाली होती आपली. ग्रेव्हीला उकळी आली त्यानंतर मी यामध्ये तयार केलेले कोफ्ते टाकून घेतले. तुम्ही असे सुद्धा चटणी बरोबर खाऊ शकता जर तुम्हाला ग्रेव्ही नाही बनवायची तर. कोफ्ते टाकल्यानंतर 1-2-3 मिनिटासाठी गॅस चालू ठेवायचा आणि त्यानंतर गॅस बंद करायचा, कारण कोफ्ते ऑलरेडी आपले शिजून झाले आहेत, व्यवस्थित तळलेले आहेत, त्यामुळं त्याला जास्त शिजवायची गरज नाही. फक्त ह्या जे ग्रेव्हीचा थिकनेस पण आपण वाढतो आणि कोफ्त्यामध्ये हलकसं ही जी ग्रेव्ही आहे ती मुरून जाते, त्यामुळं थोडंसं शिजवून घ्यायचं याला. हे बघा मस्त अशी कोफ्ता करी आपली तयार झालेली आहे. छान असा रंग आलेला आहे आणि एकदम टेस्टी अशी कोफ्ता करी रेडी झालेली आहे. तयार झालेल्या कोफ्ता करीवर मी बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घातली आणि 1 नंबर दिसत आहे आणि चव सुद्धा तेवढीच अप्रतिम लागत होती. तयार केलेल्या कोफ्ता करी मी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेतली. अशा प्रकारे कोफ्ता करी घरीच तयार करायची. कधीच तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊन अशा करी वगैरे खाणार नाही, कोफ्ता करी घरीच बनवायची आणि मस्त अशी एन्जॉय करायची. करी तयार झालेली आहे. याबरोबर तंदुरी रोटी खाऊ शकता, नॉर्मल ना आपण जी घरात चपाती बनवतो ती खाऊ शकता किंवा राईस सुद्धा खाऊ शकता. 1 नंबर टेस्टी लागते. नक्की बनवून बघा. खूप सोप्या पद्धतीने तयार केली आहे. अशाच प्रकारे दुधीचे थालीपीठ वगैरे सर्व रेसिपी चॅनलवर अपलोड केलेले आहेत, त्यांना सुद्धा व्हिजिट देऊ शकता तुम्ही. आणि तुम्हाला जर ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली आणि तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू सो मच.